एखादी क्रिया घडत असती किंवा नसती जर दुसरी क्रिया झाली असती किंवा नसती. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये अशी वाक्य येतात बघा. मी अभ्यास करत असते जर तिने मला फोन केला नसता. तो परीक्षा देत असता जर तिने त्याला माहिती पुरवली असती. या साऱ्या वाक्यांचे इंग्लिश आज आपण जाणून घेणार आहोत. या साऱ्या वाक्यांसाठी या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. मी अभ्यास करत असते जर तिने मला फोन केला नसता. आय वुड बी स्टडिंग इफ शी हॅडंट कॉल्ड मी. तो परीक्षा देत असता जर तिने त्याला माहिती पुरवली असती. ही वुड बी गिव्हिंग अन एक्झाम इफ शी हॅड प्रोव्हाइडेड हिम इन्फॉर्मेशन. तो चांगला खेळत असता जर तिने त्याला थांबवले नसते. ही वुड बी प्लेइंग वेल इफ शी हॅडंट स्टॉप्ड हिम. ती गात असती जर त्याने तिला प्रेरित केलं असतं. शी वुड बी सिंगिंग इफ ही हॅड मोटिवेटेड हर. ते काम करत नसते जर तिने त्यांना पैसे दिले असते. दे वुडंट बी वर्किंग इफ शी हॅड गिवन देम मनी. आता एक वाक्य तुमच्यासाठी. ती त्याच्यावर ओरडली असती जर त्याने अभ्यास केला नसता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.